हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू निगुती। तर आज निगुतीच्या विंटर स्पेशल मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आवळ्याचं लोणचं। तर आवळ्याचं लोणचं बनवण्याआधी किंवा त्याचे इन्ग्रेडियंट्स दाखवण्याआधी मला असं वाटलं की तुम्हाला थोडेसे आवळ्याचे बेनिफिट्स सांगावे, जे तुम्हाला ऑलरेडी माहितही असतील, पण तरी सुद्धा मला जेवढे बेनिफिट्स माहिती आहेत तेवढे मला तुम्हाला सांगावेसे वाटतात। कदाचित काही लोकांना थोडे बेनिफिट्स माहित असतात, थोडे नसतात, किंवा न्यू व्ह्यूअर्स न्यू जनरेशनला कधी कधी माहित नसतं। तर त्यामुळे ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी हे सांगते। ह्याचे आपल्या तब्येतीसाठी खूप बेनिफिट्स आहेत। तर जसा आवळ्याचा 2 चमचे रस जर तुम्ही डेली पियालात सकाळी उठल्यावर, तर तो आपल्या लिव्हरसाठी खूप चांगला असतो। त्याला लिव्हर टॉनिक असं म्हटलं जातं, जेणेकरून ते आपलं लिव्हर क्लिन्झिंगसाठी खूप चांगलं असतं। तर लिव्हरचा काही आजार असेल तर तो आपल्याला लिव्हर क्लिअर होऊन आपलं एक टॉनिक प्रकारे काम करतं रोज 2 चमचे ज्यूस पिल्याने सकाळी उठल्यावर। दुसरी गोष्ट, रोज आपण जर आवळा कॅन्डी किंवा आवळा कुठल्याही प्रकारे लोणच्याच्या रूपात त्याचं चुंदा बनवून आपण खाल्ला, किंवा त्याचं गोड लोणचं, किंवा नुसता कच्चा आवळा खाल्ला कुठल्याही रूपात, किंवा त्याचा ज्यूस बनवून जर आपण पियालो, तर रोज असं थोडा तरी आवळा खाल्ल्याने आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं। त्याचबरोबर आपलं हिमोग्लोबिन वाढण्यात मदत होते, आपली इम्युनिटी चांगली होते। त्याचबरोबर आपले डायजेशन प्रॉब्लेम असतील किंवा बॉडीची हीट कमी होते, आणि गॅस वगैरे फॉर्म होत असतील जेवल्यानंतर वगैरे, तर ते सुद्धा आपले कंट्रोल होतात। हा आवळा हा खूप पॉवरफुल अँटीऑक्सिडंटचं काम करतो आपल्या बॉडीसाठी। त्यामुळे हा रोज एक आवळा तरी तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा, कुठल्याही फॉर्म मध्ये तुम्ही खा, पण हा नक्की तुमच्या आहारात, रोजच्या आहारात तुम्ही ह्याला इन्व्हॉल्व करा, जेणेकरून तुमच्या हेल्थसाठी हा खूप चांगला आहे। परत आवळ्याचा तुम्ही ज्यूस पियाला डेली, तर तो तुमच्या डोळ्यांसाठी, तुमच्या केसांसाठी पण खूप चांगला आहे। केस गळती किंवा केस जर ग्रो होत नसतील, वाढ होत नसेल, तर त्यासाठी सुद्धा आवळा खूप गुणकारी आहे। त्याचबरोबर डायबिटीज वाल्यांसाठी त्यांचा ग्लुकोज लेवल हा कंट्रोलमध्ये ठेवतो। तर असे सगळे आवळ्याचे बरेचसे हेल्थ बेनिफिट्स आहेत, त्यातले मी काही तुम्हाला आता सांगितलेत। चला तर मग आता मी आवळ्याचा लोणचं कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते। तर इथे मी एक पाव किलो आवळा घेतलेला आहे। आपल्याला असा स्वच्छ आवळा घ्यायचा आहे, तो पाण्याने धुवून त्याला कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तर असा तुम्ही कॉटनचा कपडा घ्या, कॉटनचाच कपडा घ्या, कारण कॉटन पाणी सोक करतो, ह्याच्यात जरा सुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे, कारण आपण लोणचं बनवताना पाणी अजिबात एक थेंबभर सुद्धा लागलं नाही पाहिजे, नाही तर आपलं लोणचं खराब होतं। त्यामुळे आवळा धुतल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला स्वच्छ कपड्याने पुसून त्याला थोडा वेळ पाहिजे तर तुम्ही पंख्याखाली ठेवा, जेणेकरून काही पाणी एखादा ड्रॉप जरी असेल तर ते सुकून जाईल। तर मी आज तुम्हाला पाव किलो आवळ्याचं लोणचं दाखवते। तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जे इन्ग्रेडियंट्स मी दाखवेन त्याच्या डबल तुम्ही घेऊ शकता। जर अर्धा किलो बनवताय, 1 किलो बनवताय, तर तसं तुम्ही 4 टाइम्स एक्स्ट्रा घेऊ शकता। तर मी आज पाव किलो लोणचं तुम्हाला दाखवते आवळ्याचं। तर आवळा धुवून एकदम स्वच्छ त्याला कोरडा करून घ्या, हे लोणचं वर्षभर टिकतं। चला तर मग आता आपण ह्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। तर आवळ्याचं लोणचं बनवण्यासाठी मी इथे घेतलेली लाल मोहरी, आपल्याला काळी मोहरी आपण नेहमी फोडणीला वापरतो तर ती वापरायची नाहीये, आपल्याला लाल मोहरी घ्यायची आहे। तर ही मी पाव किलो आवळ्याला मी एक 100 ग्रॅम मोहरी घेतलेली आहे। तर ती मी इथे स्वच्छ साफ करून वगैरे, त्यात कधी कचरा असू शकतो त्यामुळे ती स्वच्छ साफ करून मी थोडी मिक्सरमध्ये भरडून घेतलेली आहे हिला। त्याचबरोबर मी इथे थोडेसे मेथीचे अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेत, मी घेतलेले हिंग अर्धा चमचा, 1 चमचा मी मीठ घेतलेले, 1 चमचा मी हळद घेतलेली आहे, मी थोडंसं 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे 2.5 ते 3 चमचे मी लाल मसाला घेतलेला आहे। चला तर मग पहिले आपण आवळा कापायचा कसा ते बघू, आणि मग त्याचा मसाला करायला घेऊ। आता आवळे कापायचे कसे ते बघूया। आवळे आपले एकदम सुकलेले आहेत, ह्याला अजिबात पाणी नाहीये। तर हे तुम्ही, हे जरा कडक असतात कापायला, आणि ह्याच्यामध्ये बी असते, तर तुम्ही अशा पद्धतीने कापा, ती बी साईडला करून। आपल्याला बी नाही घ्यायची, बी ह्याच्यातून काढायची आपल्याला। आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्याचे पीसेस करून घ्या।
अशा पद्धतीने पातळ पातळ तुम्ही पीसेस करून घ्यायचे। तुम्ही इथे बघू शकता आपण सगळे आवळे असे पातळ पातळ फोडी करून घेतलेले आहेत आणि त्याच्या सेंटरला अशा बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर ह्या सगळ्या बिया काढून आपण हे सगळे आवळे असे कापून झालेले आहेत। चला तर मग आपण हे आता लोणचं बनवायला घेऊ। आपण पहिले आवळ्याच्या लोणच्याचा मसाला बनवून घेऊ। तर इथे जी लाल राई मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही लोणच्याची राई मागितली तरी देतील दुकानात, किंवा लाल राई घ्यायची। ती मी अशी भरडून घेतलेली आहे, मी सांगितल्याप्रमाणे 100 ग्रॅम राई मिक्सर मध्ये भरडून घेतलेली आहे मी, एकदम बारीक पावडर नाही करायची। त्यामध्ये मी आता घालते 1 चमचा मीठ, त्यामध्ये मी घालते हळद अर्धा चमचा। मी ही बडीशोप अशी भाजून घेतलेली आहे, मार्केटमध्ये तुम्हाला भाजलेली बडीशोप सुद्धा मिळते, तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा थोडीशी त्याला अशी भाजून घ्या। तर ती मी 1 चमचा घालते। त्याचबरोबर मी इथे घालते हिंग, एक अर्धा चमचा हिंग घालायचा आपल्याला। उरलेलं अर्ध हिंग आणि अर्धी हळद मी फोडणीसाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये आता मी हे 3 चमचे लाल तिखट मसाला घालते। हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं चमच्यानी एकजीव करून घ्यायचंय, हे मस्त मिक्स करून घ्या। असं बडीशोप ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी चालेल, पण घातल्याने लोणच्याला एक वेगळी चव येते। तर तुम्ही घालून बघा, तुम्हाला मस्त लोणच्याला सुगंधही आहे आणि वेगळी चवही आहे। तर हा मसाला आपण सगळा असा मिक्स करून घेऊ। असा मिक्स करून आता आपण कापलेले आवळे ह्याच्यात घालूया। आपण हा जो मसाला आता लोणच्यासाठी बनवून ठेवलेला, त्याच्यामध्ये आपण हे कापलेले आवळे सगळे घालूया। हे आवळे सगळे ह्याच्यात घालून आपल्याला हे असं व्यवस्थित चमच्याने आपण कालवून घेऊ। हा मसाला सगळ्या आवळ्याला व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे। व्यवस्थित प्रत्येक आवळ्याला हा लागेपर्यंत हे असं मिक्स करा। आणि हे लक्षात ठेवा की मी पुन्हा सांगेन, चमचा, आपलं बाउल, कुठलीही वस्तूमध्ये थोडं सुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे। जरा जरी पाणी ह्या लोणच्याला लागलं, कुठलंही लोणचं तुम्ही बनवताना, तर ते खराब होऊ शकतं, त्याला बुरशी येऊ शकते। त्यामुळे शक्यतो ही काळजी घ्या की आपण प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पुसून तिला सुकवूनच आपण वापरणार आहोत। आणि तुमचे हात वगैरे सुद्धा अजिबात ओले नसले पाहिजे, किंवा तुम्ही ओट्यावर सुद्धा वगैरे ओलावा नका ठेवू। पंखा लावून सगळं सुकवून घ्या आणि मगच हे लोणचं असं करायला घ्या। तर हे लोणचं वर्षभर टिकतं, नाहीतर ते लवकर खराब होतं। हे व्यवस्थित आपण कालवून घेतलेलं आहे। चला तर मग आता आपण तेलाची फोडणी करूया ह्याच्यावर वरून ओतायला। आता आपण लोणच्याची फोडणी करून घेऊया। तर लोणच्याची फोडणी करण्यासाठी मी इथे एक वाटीभर तेल घेतलेलं आहे, आणि तुम्ही राईचं तेल घेतलं तर जास्तच उपयोगी राहील। पण कारण राईचं तेल खूप गरम असतं, उष्ण असतं, तर ते थंडीमध्ये आणि लोणचं जास्त टिकण्यासाठी राईचं तेल घेतलेलं जास्त चांगलं असतं। पण मी साधं आपलं रिफाइंड ऑइलच घेतलेलं आहे, जे मी जेवणासाठी वापरते तेच मी घेतलेलं आहे। फॉर्च्यूनचं सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे, पण तुमची चॉईस आहे। पण माझं असं मत आहे की राईचं तेल घेतलेलं चांगलं राहील, पण तुम्ही खात असाल तर ठीक आहे। आम्हाला राईचं तेल नाही आवडत, म्हणून मी रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे। तर आपलं तेल गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हा तडका पॅन घेतलेला आहे मी, तडका पॅन अगदी अर्ध्याच्या वर भरलेला आहे मी, एवढं तेल घेतलेलं आहे। कारण आपण लोणच्यामध्ये जेवढं तेल घालू तेवढं चांगलं असतं, तर ते जास्त टिकतं। आणि लोणच्यामध्ये जास्त तेल घातलेलं कधीही चांगलं असतं, त्यामुळे तुम्ही शक्यतो जास्त तेल घ्या। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यात मी राई घातलेली आहे। मी घालते हे मेथी दाणे, त्याचबरोबर मी घालते अर्धा चमचा हिंग
आणि अर्धा चमचा हळद. हे घातल्यानंतर हे तडतडलं की आपण गॅस बंद करूया आणि मग ही फोडणी थंड व्हायला देऊया. गरम फोडणी कधीही तुम्ही लोणच्यामध्ये ओतू नका, थंड करूनच ती ओता. तर ही फोडणी आपण आता थंड व्हायला ठेवून देऊ आणि मग ही लोणच्यामध्ये ओतून घेऊ. हे आवळे आपण मगाशी मसाल्यामध्ये मिक्स करून ठेवलेले. आपण ही जी फोडणी बनवली ती आता फोडणी गार झालेली आहे. तर अशा पद्धतीने फोडणी गार करूनच ह्याच्यावर ओता. तर आता मी ही फोडणी ह्याच्यावर ओतते. तुम्ही बघू शकता मी किती तेल घेतलेलं आहे ते, कारण लोणच्यामध्ये तुम्ही जितकं तेल घालाल तितकं चांगलं असतं. तर असं आता हे आपल्याला असं व्यवस्थित या तेलामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. फोडणी अशी व्यवस्थित प्रत्येक आवळ्याला व्यवस्थित लागली पाहिजे. तर हा मसाला आणि आवळा असा व्यवस्थित त्या फोडणीमध्ये तुम्ही मिक्स करून घ्या. तर अशा पद्धतीने तयार आहे आपलं आवळ्याचं लोणचं. तुम्ही कुठलंही लोणचं बनवलं, मिरचीचं, कैरीचं, लिंबाचं वगैरे किंवा गाजराचं, तरी तुम्ही प्रत्येक लोणचं हे कुठल्याही मेटल बरणीमध्ये भरू नका. ते ऑलवेज काचेच्या बरणीतच भरा. त्याच्याने त्याची लाईफसुद्धा चांगली राहते. आणि मेटल वगैरे कसं आहे की ह्याच्यात जो आंबटपणा आहे त्याच्याने ते मेटल गंजायला लागतं किंवा खराब होतं. इवन प्लास्टिकसुद्धा शक्यतो टाळा. पण असं झाकण एखादं असेल बॉटलचं तर ते तुम्ही वापरू शकता. बॉटलचं झाकण प्लास्टिक चालेल, पण बरणी शक्यतो तुम्ही काचेचीच घ्या. आणि ती बरणी तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला सुकवून वगैरे कापडाने पुसून घ्या. आणि हवं असेल तर थोडंसं विंडोमध्ये तुम्ही उन्हामध्येही ठेवा, जेणेकरून आतमध्ये जर एक थेंबभर सुद्धा पाणी असेल तर ते सुद्धा व्यवस्थित सुकून जाईल. तर पूर्ण सुकी बरणी घेऊनच मग हे लोणचं त्याच्यात भरा. आणि हे लोणचं मुरायला एक 8 ते 10 दिवस लागतात. तर हे लगेच खाऊ नका, म्हणजे खाऊ शकता तुम्ही, तुमची चॉईस आहे. बट हे तुम्हाला असं कडक कडकच लागतील आवळा. तर हा मसाला आणि हे तेल पूर्ण आवळ्यामध्ये मुरण्यासाठी एक 8 ते 10 दिवस लागतात. तर तुम्ही एक थोड्या वेळाने हे असं काचेच्या भरणीत भरून तुम्ही हे 8 ते 10 दिवस ठेवून द्या. आणि 8 ते 10 दिवसांनी तुम्ही हे जेव्हा लोणचं वापरायला घ्याल तेव्हा तुम्हाला ह्याची चव एकदम अप्रतिम लागेल. तर तुम्ही बघू शकता आत्ताच किती सुंदर त्याचा खार आणि त्याचं तेल वगैरे मस्त दिसतंय. किती सुंदर आपलं लोणचं झालेलं आहे. आणि हे वर्षभर टिकतं. फक्त ह्याला शक्य होईल तितकं पाण्याचे हात किंवा पाण्याच्या जवळ ठेवू नका. एकदम सुक्या जागेतच ठेवा आणि काचेच्या बरणीतच स्टोअर करा. तर असं वर्षभर तुम्ही हे लोणचं टिकवू शकता. आणि तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे मी पाव किलोचंच केलं आहे. तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त करायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही बाकीचं साहित्य सुद्धा जास्त वगैरे घेऊ शकता. चला आता मग तयार आहे अशा पद्धतीने आपलं आवळ्याचं लोणचं. होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही अशा पद्धतीने लोणचं नक्की करून पाहाल. तुम्हाला ह्याची चव खूपच आवडेल. तर तुम्ही हे नक्की करून पहा आणि माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच रेसिपी घेऊन मी तुम्हाला रोज भेटत राहीन. थँक्यू.